इथून पाहायला गेलं सुनील सालके आणि फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये रुपेश भावके. आता हे दोन मित्र आहेत, जिवलग मित्र आपण पाहायला गेलात तर. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 बॉल मध्ये धावा आल्यात त्या फक्त 0. म्हणजे पाहायला गेलं तर अति उत्तम गोलंदाजी साकारली जातोय. मैत्रीपूर्वक लढत स्किट झालाय पाय त्याच्यानंतरही मात्र जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते आहे. शिवाजी येवले सर आमच्या इथे बसलेले आहेत आणि त्यांना वाटत असणार की कोण जिंकावं. आणि दोन्ही पाहायला गेला तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय मोहनराव नायकवडी मामा यांच्या टीम आहेत. आणि आता इथून मैत्रीपूर्वक लढत या मात्र लढतीकडे पाहिलं जातोय. रुपेश भावके डिफेन्स इथे मात्र पाहायला मिळालं. इथून पहिली धाव अगदी संघर्षमय मात्र येताना पाहायला मिळेल आणि ती संघर्षमय धावेने मात्र धावफलकी मात्र सुरू होईल. एका धावेनं वाव अफलातून जिथून आपण जर का पाहायला गेलात तर श्रेयश इलेव्हन या नावानं मात्र ही टीम खेळत होती. आणि पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर सुमित साळके ते थोडेसे मात्र खराब प्रदर्शन पाहिलं होतं. त्याच्यानंतर जो मात्र रिझर्व पकडला आणि त्यांनी मात्र क्लास दाखवला. संदीप यांना पाहतो मात्र पहिला षटक आपल्याला पाहायला मिळतात हाताळताना. आणि त्यानंतर इथून षटक क्रमांक पहिला संपुष्टात येताना मात्र पाहायला मिळेल आणि पहिला षटक संपल्यानंतर धावफलक मात्र धावफलकावरती लागल्या जाते त्या फक्त आणि फक्त 2 धावा. आणि इथून 2 षटकाचा खेळ आहे पहा आणि ज्या प्रकारे खेळ जसं झालाय ना तो खेळ सध्याच्या घडीला पाहायला गेला तर परिपूर्ण इथे जात असणं इथे मात्र पाहायला मिळते रणवीर स्पोर्ट्स शिल्केवाडी. कारण 2 धावा येताना पाहायला मिळते 2 षटकाचा खेळ आहे. म्हणजे उर्वरित 6 बॉल मध्ये आता मात्र इथे धावा किती येतील ते पाहणं गरजेचं आहे. आता मात्र सुनील साळके येताना पाहायला मिळतात. पहिला षटक संदीप साळके त्याने मात्र हाताळला होता. हा एक सर्रार बॉल मात्र पाहायला मिळते की 47 मात्र गोली निघावी ना तसा अगदी हा बॉल मात्र तोफखान्यातील गोला मात्र फेकला गेलाय सुनील चालके यांच्या मात्र मार्फत पाहायला गेला तर. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि इथून स्ट्राईक कन्वर्ट होईल. आता स्ट्राईकला येतील राकेश भावके. म्हणजे दोन्ही बंधुराज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश भावके आणि रुपेश भावके गोगाव टीमसाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारे हे दोन्ही खेळाडू आज संघ थोडासा मात्र संकटामध्ये आहे. आणि ती क्षमता आहे राकेश भावके यांच्याकडे. परंतु तेवढाच क्लास गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सुनील चालके गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे राईट मोर द विकेट हे तयार असताना पाहायला मिळते. थोडासा बाहेर जाणारा बॉल साईड आउटसाईड लेग सब डिलिव्हरी वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या वाईटनं अतिरिक्त धावफलकावरती हे लागेल आणि धावफलकावरती धावा लागल्या जाते आहेत 4 धावा. रुपेजी सावत सर ते येताना मला पाहायला मिळतात. उत्तम पंच आपण तिन्ही पाहायला गेलो तर हे 3 रत्न शशी साटप सर शिवा वैद्य सर आणि रुपेजी सावंत सर या पूर्ण स्पर्धेला कव्हर करताना पाहायला मिळतात आपल्याला. चांगला फटका ऑन साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवकाशा बाहेर बॉल होते फरार सीमारेषा पार. धावा येथील मात्र इथे 4 चौका. आणखी एक बॉल चांगला इथे मात्र मिडॉन मध्ये मात्र खेळून काढला. त्याच्यानंतर एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय हे सगळ्यांनी. त्याच्यानंतर इथून चांगली गोलंदाजी साकारत असताना धावफलकावरती एकूण धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा 8 धावा. सुनील सारखे 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय 8 धावा धावफलकावरती आल्यात. राकेश भावके यांच्या बॅट मधून हा येतोय क्लास. रोखून नजर आकार उकार सत्वर तत्पर इथे मात्र दिलाय बॉल नाही आकार सीमारेषा पार. धावा येथील मात्र ते रुपेश भावके यांच्या बॅट राकेश भावके यांच्या बॅट मधून 6 षटकार.
याच फटक्याची वाट इथे मात्र घोगाव टीम पाहत होती बऱ्याच वेळानंतर. हा फटका मात्र येताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर थोडीशी हताश सुनील साळके आपल्याला होताना पाहायला मिळतात इथे. चला टॉस साठी इथे यायचं आहे. श्री भागोबाई देवी स्पोर्ट्स पाचपुतेवाडी आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. 4 बॉलचा खेळ झाला अजूनपर्यंत 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये मात्र इथून धावा येतील किती. अगोदरच मी उल्लेख केला होता रुपेश भावके यांना तेवढी साथ राकेश भावके यांच्या सातत्याने मात्र घोगावसाठी लाभले आणि राकेश भावके ऑन स्ट्राईक. हो ब्लॉकरचा बॉल ते प्रचंड मात्र वेगानं मात्र हाताळला गेला होता आणि त्याच्यानंतर मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल. ते खासियत आहे. मागच्या बॉलवरती मात्र षटकार आला थोडासा इथे मात्र चुकीचा बॉल साईड आउटसाईड मिडल स्टंप डिलिव्हरी थोडीशी उस्ती मिळाली फ्लॅट त्याच्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं तिथे राकेश भावके यांचा आणि त्याच्यानंतर कमबॅक केले सुनील सालके आणि ते कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतंय. आणखी एक वेगवान बॉल खासियत आहे क्लास आहे क्लासिकल आहे. हा गोलंदाज एव्हरी ग्रीन आहे आणि नाव आहे आपल्या या गतवर्षीचा मिस्टर KGPL सुनील चालके. एंड इज वेन शेवट गोड केलाय डॉट बॉल न आणि एक वनडी येईल मात्र अपी असावी आणि एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात 16 धावा. चला टॉस साठी यायचा इथे श्री भागोबाई देवी स्पोर्ट्स पाचपुतेवाडी आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचंय. टाळगावचा टायगर तात्या यांचं इथे आगमन झालंय. चला मी इथून विनंती करेन पाचपुतेवाडी आपण इथे यायचं आहे. चला पाचपुतेवाडी कॅप्टन आपण कर्णधार इथे उपस्थित आहात का यायचं आहे. सनी स्पोर्ट्स आपण पाहायला गेलात तर आदरणीय आपण पाहायला गेलात तर सनी स्पोर्ट्स म्हटल्यानंतर ज्यांनी मात्र सनी स्पोर्ट्सला नावारूपाला आणलं ज्यांनी अति उत्तम खेळ केलं सनी स्पोर्ट्सचे माजी कॅप्टन राजेंद्र पाटील साहेब यांच्या शुभास्ते मात्र नाणेफेक घेतली जाईल आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी अक्षय बाबासो पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र पाटील साहेब कॅप्टन सनी स्पोर्ट यांच्याकडनं आम्हाला रोख रक्कम 5,000 रुपये देण्यात आलेला आहे. चला टॉस इथे मात्र घेतला जातोय. आपण पाहिला गेलं तर राजेंद्र पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. संपत शेडगे साहेब आहेत. त्यानंतर संजयजी साळुंके साहेब इथे उपस्थित आहेत. आमचे सनी स्पोर्टचे सर्व खेळाडू विराज पाटील असतील अथर्व पाटील असतील सूरज लोहार असतील
मध्ये ठरवणार आहे तुमच्या गावाचं नाव, गावाच्या नावाची अस्मिता, गावाचे विजय कोणत्या दिशेनं जाईल, कोणता गाव जिंकेल. वेगवान बॉल इथे मात्र पकडला गेला झेल आणि इथून टाळगावचा टायगर तात्या होते माघारी परतलोय. मोठा विकेट 440 होल्डचा करंट बसताना पाहायला मिळतोय आणि बिग विकेट गोल्डन डकचा शिकार तात्या बॅक टू द गाच. ही विकेट नाहीये नितीश, आपण पाहायला गेला तर ही मॅच आहे असू शकते. कारण बऱ्याच वेळा आपण बऱ्याच स्पर्धा पाहायला ज्याच्या वेळी तात्या स्वस्तामध्ये बाद होतो त्यावेळी मात्र धावा होत नाही. परंतु आता इथून ना एखाद्या खेळाडूला तुम्हाला मात्र तात्या म्हणून बनावं लागले. प्रथमेशकडे क्षमता आहे, त्याच्यानंतर अभय आता मात्र मैदानामध्ये चाललेत, त्यांनाही मात्र ते अभय द्यावं लागेल. आणि थोडासा उशीर देणार बॉल, परंतु तोपर्यंत आपण जाऊया वाईस ऑफ कराड अर्थातच आशिषजी सुरगे सर यांच्याकडे आपण जाऊया. खूप चांगला बॉल मात्र त्या ठिकाणी हाताळला. प्रदीप यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच खूप चांगली गोलंदाजी प्रदीप पाहायला मिळतोय. अगदी आतापर्यंत पाहायला गेलं तर याही वेळेस देखील डॉट बॉल आलाय. अगदी प्रत्येक बॉल व्हेरिएशनने मात्र हाताळण्याचं करमत हा गोलंदाज मात्र करतोय. ज्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झाला आणि तिन्ही बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. एक व्हाईट बॉल त्याने हाताळला एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि 2 षटकांची ही मॅच मात्र पाहायला मिळते. उलटाच बॉल होता, बॅटला ब्रश झाला. गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मात्र जिथे मात्र पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव अंकित केली जाईल धावफलकावरती. थोडासा स्पीडअप ठेवायचा मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत, त्यामुळे थोडस स्पीडअप ठेवा. पुन्हा एकदा फुल टॉच आणि तिथे फुल टोल वसूल करत हा षटकार मात्र पाहायला मिळतोय. अभयच्या मधून हा षटकार पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीचा षटकार, अगदी फक्त दिशा दिली आहे. पुढचा बॉल, हा देखील बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर हा डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त होतं. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती टाळगाव संघ मात्र जाऊन पोहोचतोय. थोडंसं स्पीडअप घ्या विक्रम. टीम घेऊ नका, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत सामने संपवायचे, त्यामुळे थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच यानंतरची SD11 गणेशवाडी विरुद्ध सनी स्पोर्ट्स गुंडाळे. तर कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचंय. शेवटचं षटक. अविनाश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, बिग हिट आलाय.
अफलातून फटका. प्रथमेशच्या मधून मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. ओहो, काय फटका सजवला. मिडल ऑफ द बॅट ऑफ साइडला दिशा दिली. 6 धावा मिळतायत. षटकार येतोय. षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्ले जीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून. खराब लाईन आणि लेन दिशेपासून भरकटत चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. व्हाईट +1. 2 धावा मात्र धाव फलकावरती ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 16 ऑन स्कोर कार्ड. सनी स्पोर्ट्स उंडाळे विरुद्ध SD11 गणेशवाडी या दोन संघांमधली बिग बॅटल. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेन मात्र हाताळतोय. अगदी अचूक टप्पा अचूक लाईन मात्र त्याला हाताळावी लागेल. कमबॅक करावा लागेल. जिथे मात्र पाहायला गेला आपण तर नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला अमित राज चव्हाण, दुसऱ्या बाजूला सचिन देसाई. बिग फाईट मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक विकेटचा पतन. बॅटला ब्रश झाला. बॅटचा वरचा टो मात्र जरूर लागला आणि विक्रमने कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद होतोय प्रथमेश. पहा ऍक्शन रिप्ले. बॅट फिरवली होती. SD11 गणेशवाडी विरुद्ध जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी या दोन संघांमधली ही माफ करा सनी स्पोर्ट्स उंडाळे या दोन संघांमधली ही मॅच. एका बाजूला सचिन देसाई, दुसऱ्या बाजूला अमितराज चव्हाण. दोन संघांमधलं महासंग्राम बिग बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल सुरेश यांच्यासाठी. अगदी बॉलर ट्रॅक पाहायला मिळाला. एकच धाव सुरेश यांच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. टोटल 2 धावा धाव फलकावरती. 2 धावा मात्र जरूर मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ चालला. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. अविनाश यांचे स्पीडअप घ्या. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देतात. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव धाव फलकावरती जरूर ऍड होते. आणि या धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन स्कोर कार्ड मात्र टीम ताळगाव संघ मात्र पाहायला मिळतोय. जिथे मात्र तात्या अगदी लवकर आउट झाला होता. त्यानंतर मात्र धुरा सांभाळले बॅटर यांनी. पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रात. एक धाव मात्र जोड मिळते. टीमची धावसंख्या 21. 21. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. चुकी होते. कॅच ड्रॉप झाली तिथे त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि 2 धावा. टीमची धावसंख्या 23. 23. शेवटचा बॉल. आणि शेवटचा बॉल तिथे मात्र पाहायला गेलं तर राऊंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. डॉट बॉल. आउट आहे. बॅटकट. आणि लक्ष असेल अर्थातच 24 धावांचं. 12 बॉल 24 करायचे आहेत टीम पाचुकतेवाडी या संघाला.
चला इनिंगला होईल सुरुवात. आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया पुन्हा एकदा गोड आवाज नितेश भोईर सर यांना. धन्यवाद. हॅलो. अमितराज चव्हाण सरांना मी विनंती करेन की तर आदरणीय निलेशजी शिवाय साहेबांना विनंती करेन मी की आज आपण या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला ते आदरणीय वैसप कराड अर्थातच आशिष सुरगे सरांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी निलेश सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. गेम ऑन नेक्स्ट प्ले आपल्याला पाहायला मिळेल इथे संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि आणि इथून गोलंदाजी मार्गवरतीला पाहायला मिळतं ना तात्या आपण चर्चा केली होती यांच्याकडे क्षमता खूप आहे आणि ती क्षमता कशा प्रकारे मात्र वापरली जाईल तेही पाहणं गरजेचं आणि इथून त्याच गोलंदाजाला मात्र इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. वाव वेग आणि वेग भन्नाट वेगानं मात्र प्रचंड वेगानं गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आणि इथून फलंदाजांना बाद केले एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू डगआउट परतावा लागेल माघारी निलेश या मात्र फलंदाजांना ही खासियत आहे. जिथून तात्या आऊट झाले त्याच्यानंतर मात्र बहारदार खेळी साकारली गेली. ते अगदी उल्लेख केला होता अभय यांना अभय द्यावा लागेल आणि अभय यांची फलंदाजी जे पाहिले गेले होते एक षटकार पाहायला गेला होता त्यांच्या बॅटमधून. त्याच्यानंतर प्रथमेश यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती एक षटकार पाहायला गेला आणि त्याच्यानंतर या धावा आल्या आहेत त्या 23 आणि ते विजयासाठी 24 धावांची गरज असताना तात्या इथून पाहायला गेलं तर आपला काम इथे करत असताना मात्र पाहायला मिळतात. विकेट टेकर गोलंदाज आणि टाळगाव म्हटल्यानंतर अभिजित हिटकुले असं समीकरण सातत्याने पाहायला गेले. डॉट बॉलचा समीकरण मात्र पाहायला मिळालं. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. एकच धाव मात्र आली. ही स्ट्रेंथ आहे. ही जादुई गोलंदाजीची क्षमता आहे आणि ते तात्या यांना मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना फलंदाजीसाठी राहुल यांना पाहतोय आणखी एक वेगवान बॉल भन्नाट आज तात्या टालगावचा टायगर दाखवते इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर बरखास्त. वाव पाहिजे साईडला साईड ऑफ स्टंप तात्या अर्थातच टाळगावचा टायगर फर्निचर बरखास्त दांडी गोल करत असताना इथे मात्र पाहायला मिळते ही क्षमता आहे. खेळाडू क्लास आहे क्लासिकल आहे. 2 विकेट आतापर्यंत मात्र साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात तात्या हिटकुले आणि मॅच मध्ये परिपूर्ण आपल्या टीमला घेऊन जात असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. टाळगाव म्हटल्यानंतर अर्थातच तात्या आणि भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव मागील रविवारी आपण पाहायला गेलं तर इथून ही स्पर्धा पाहायला मिळते आणि आतापर्यंत हायेस्ट विकेट ज्यांच्या नावावरती मात्र पाहायला मिळतात ते आहेत ते तात्या.
3 विकेट त्यांच्या नावावरती मात्र पाहायला मिळत आहेत. आणखी एक डॉट बॉल प्रेशराईज करण्याचा प्रयत्न षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र आणि मात्र एक धाव. आता इथून विजयासाठी 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज. हे आहे डेडिकेशन. अफलातून समर्पित कसं करावं आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला अभिजित हिनकुले तात्या. यानंतर होणारा सामना आहे सनी स्पोर्ट्स उंडाळे आणि त्याच्या अगेन्स्ट SD11 गणेशवाडी. म्हणजे आणखी 2 मित्रांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि सचिनजी देसाई आणि अमितराज चव्हाण यांच्यामध्ये ही लढत मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका ताकदीचा वापर केलाय टायमिंग ही प्रॉपर बॉलला फेकून दिले सीमा रेषा पार. धावा येतील मात्र ते 6 षटकार. हीच तर खासियत आहे. जोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये आहात तर तुम्ही तुमचा क्लास आणि तुमच्याकडे असणारा मात्र इथून खेळाचा कौशल्य दाखवणं खूप महत्वपूर्ण असतं आणि आपला संघ कसा विजयी होईल त्याकडे तुमचं लक्ष असणं खूप महत्वपूर्ण आहे. कारण इथून विजयासाठी गरज आहे ती 17 धावांची 5 बॉल मध्ये आणि त्याच्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अभय आले चांगली फलंदाजी केली होती अभय यांनी आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार आला कमबॅक केले इथून. आणि त्या डॉट बॉलनं थोडंसं समर्पण आपल्याला पाहायला मिळतोय इथे. आणखी एक बॉल पाहायला गेलं तर पॉइंटला घेऊन काढले क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथून आणखी एक एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. फटका चांगला आहे यष्टीरक्षक आहे तिथे पकडला गेलाय झेल तात्या यांच्याकडनं आणि फलंदाज पाथ